आम्ही केलेलं कर्म आम्हाला भोगावं लागेल याच्यात नवल नाहीये. केले कर्म झाले ह्याच्यात नवल नाहीये, तेच भोगावं लागतं हे आश्चर्य आहे. आम्ही जे कर्मफल भोगतो त्या कर्मफलाचं कोणतं कर्म आहे याचा शोध घेण्याची व्यवस्था नाही आहे. भगवत कृपेनं आम्हाला जर ते कर्म कळालं तर कळू देत, पण आमच्या बुद्धीने आम्हाला त्याचा शोध घेता येत नाही की मी आत्ता हे जे सुख किंवा दुःख भोगतो आहे ते नेमकं कोणत्या कर्माचा परिणाम आहे. भागवतामध्ये त्याची संगती लावून दिली आहे काही ठिकाणी, परंतु ते नेमकं कोणतं आहे आम्हाला त्याचा शोध घेता येत नाही. आणि तो शोध घेता येत नसेल तर कर्म विपाकाने अशी व्यवस्था त्याची करून ठेवली आहे की तुमचं जे कर्मफल आहे ना तेच तुमचं कर्म आहे. तुम्ही बघण्याकरता जाऊच नका, शोध घेऊच नका. मला आज मी कुणाकडून तरी पैसे घेतलेत आणि मला ते फेडता येत नाहीयेत म्हणून त्याने मला काही शिव्या दिल्या, मला रागावला, माझ्याजवळून काही घेऊन गेला, मला तुरुंगात टाकलं, तर हे जे दुःख मी भोगतो आहे ते कोणत्या कर्माचं फल आहे. गत जन्मामध्ये तुम्ही दुसऱ्याला जे कर्ज दिलं होतं ते परत घेताना हेच केलं होतं म्हणून हेच. त्यामुळे कर्मफल हे कोणत्या कर्माचं आहे याचा शोध घेण्याची व्यवस्था काय आहे. एवढी एकच व्यवस्था आहे की तेच आपलं कर्म असतं म्हणून तेच आपलं फल असतं. आपलं फल कर्मफल हेच आपलं कर्म आहे म्हणून तेची भोगा आले. हा चकार जो नाथ महाराजांनी घातला ना तो तेची भोगा आले याच रूपानं आपल्या समोर येणार. आणि तेची भोगा आले म्हणजे कसं भोगाला येणार, तेची या शब्दाचा अर्थ कुठे लांबवायचा, इतकी सूक्ष्मता आहे की मी जे कर्म करतो ते मला भोगावं लागतं हे ठीक आहे. मी ज्या परिस्थितीत करतो त्या परिस्थितीत मला भोगावं लागतं हेही मान्य आहे. मी ज्या व्यक्तीच्या संबंधाने करतो त्याच व्यक्तीच्या संबंधाने मला भोगावं लागतं हेही मान्य आहे. मी ज्या भूमिकेतून आणि ज्या भावाने करतो त्याच भूमिकेतून त्याच भावाने भोगावं लागेल हेही मान्य आहे. पण कर्मशास्त्राने इतका बारीक सिद्धांत सांगितला की माझं कर्म ज्या इंद्रियाकडून होईल त्याच इंद्रियाला त्याचं फल भोगावं लागेल. मला भोगावं लागेल याच्यात नवल नाही, ते इंद्रियाला भोगावं लागेल. याच्याकरता मारवाड प्रांतामध्ये केशवराय नावाचे एक मोठे संत कवी होऊन गेले. त्यांनी याच्याकरता एक उदाहरण दिलंय. ते मारवाड प्रांतातलं आहे. त्याच्याकरता त्यांनी एक गोष्ट सांगितली. उन्हाळ्याचे दिवस आहेत. एक पांथस्थ रस्त्यावरून चाललेला आहे. दुपारची वेळ आहे. त्याला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, जवळ काही नाही आहे आणि रस्त्याने जाताना रस्त्याच्या कडेला त्याला एक आंब्याची बाग, आमराई दिसली आहे. आंबा पाडाला लागलेला होता. पाडाचा आंबा त्याने बघितला आणि बघताना बघता एकदम एक तो पाड, तो आंबा खाली पडताना त्याने बघितला. त्याला वाटलं आपण तो खावा म्हणून तो तिथपर्यंत गेला. त्याने तो आंबा उचलला, उचलून स्वच्छ केला, माती वगैरे काढून टाकली आणि तो आंबा त्याने खाल्ला, प्रारंभ केला खाण्याला. तेवढ्यात त्या बागेचा रखवालदार त्या बागेमध्ये रोज कोणीतरी आंबे चोरून नेत होतं म्हणून लक्ष ठेवून होता. त्याने बघितलं आणि त्याला वाटलं हाच रोज येतो आणि आपल्या बागेतले आंबे चोरतो म्हणून त्याने त्याला पकडलं. पकडून त्याला मारलं. मारल्यानंतर त्याला वाटलं रे असं का झालं, आपल्याला मार खावा लागला आपल्याला, म्हणून तो रडला. रडत रडत तिथून बाहेर पडला. इतकी साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये अलौकिकता काय, काही नाही. कुठेही असं घडू शकतं. कुणीतरी आंबा खाल्ला, कोणाला तरी वाटलं यांनी चोरला म्हणून त्यांनी मारलं, हा रडला. किती साधी गोष्ट आहे. पण केशवरायांनी याच्यातलं वर्म जे आपल्या समोर ठेवलंय ते बारीक आहे. त्याच्याकरता त्यांची एक पंक्ती आहे, काव्य आहे, मोठं काव्य आहे, मारवाड भाषा आहे. आंबो पडे पेड स्यू देख्या दो जना, देख्या सो दवड्या नाही दवड्या दो जना, दवड्या सो पाया नाही पाया दो जना, पाया सो खाया नाही खाया घणो जना, खाया सो रस चाख्या नाही
चाख्या एक जना, रस चाख्या सो पकड़ी जा नहीं, पकड़ी जा दो जना, पकड़ी जा सो कुटी जा नहीं, कुटी जा दो जना, कुटी जा सो रोया नाही, रोया दो जना. अजून बरंच आहे, मला एवढंच पाठ आहे कारण एवढंच माझ्या उपयोगाला आहे. लागू पुरता उतारा. किती साधी गोष्ट आहे. आंबो पडे पेड सिव देख्या दो जना. झाडावरून त्याने आंबा पडताना बघितला. देख्या दो जना, दोन डोळ्यांनी बघितला. देख्या सो दौड्या नाही, दौड्या दो जना. ज्यांनी बघितला ते पळाले नाहीत, पळणारे दोन वेगळे होते पाय. दौड्या सो पाया नाही, जे पळत गेले त्यांना आंबा उचलता आला नाही. पाया दो जना, दोन हात, त्यांनी तो आंबा उचलला. पाया सो खाया नाही, ज्यांनी आंबा उचलला त्यांना तो खाता आला नाही. खाया घणो 32, खाया घणो जना, 32 जणांनी दातांनी. खाया सो रस चाख्या नाही, चाख्या एक जना. ज्या 32 जणांनी तो आंबा खाल्ला त्यांना चव लागली नाही. चव जिला लागली ती एकच होती, जीभ. तेवढ्यात तो रखवालदार आला. रस चाख्या सो पकडी जा नाही, जिने रस चाखला ती पकडली गेली नाही. तो जो रखवालदार होता तो पटकन आला, त्यांनी त्याच्या दोन्ही खांद्यांना पकडलं मागून. रस चाख्या सो पकडी जा नाही, पकडी जा दो जना, दोन खांद्यांना त्यांनी पकडलं, फिरवलं स्वतःकडे. पकडी जा सो कुटी जा नाही, ज्यांना पकडलं त्यांनी मार नाही खाल्ला, मार खाणारे दोन वेगळे होते. पकडी जा सो कुटी जा नाही, कुटी जा दो जना, आणि कुटी जा सो रोया नाही, रोया दो जना. आणि ज्यांना मारलं ते रडले नाहीत, रडणारे दोन वेगळे होते. कारण पाहण्याचं कर्म ज्यांनी केलं त्यालाच रडण्याचं फल भोगावं लागलं. ज्या इंद्रियाकडून कर्म घडतं त्या इंद्रियाला त्या कर्माचं फल भोगावं लागतं. इतकी सूक्ष्मता या कर्म विपाकामध्ये आपल्याला दिलेली आहे. आता प्रश्न असा आहे, मगाशी जो उपस्थित केला तोच. कर्म करणं, कर्माची फल भोगणं, त्या फल भोगण्यामध्ये कालमर्यादा ठेवणं, राहणं, असणं, आणि त्या कर्माचे भोग भोगल्यानंतर त्या कर्माची फलं संपली तरी ते कर्म भोगण्याच्या पूर्वी जीवनमानामध्ये केलेल्या कर्माची फलं भोगण्याकरता पुन्हा जन्माला येणं. कारण मी जन्माला का आलो? माझ्या कर्माचा परिणाम म्हणून, दुसरं काही नाही. आगा कर्मी जै उरावे तैतिही सुखदुःखी फळावे, तयाते भोगावया यावे देहा एका. हे ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलंय. माझ्या कर्माची फलं भोगण्याकरता मला या देहाला जन्माला यावं लागतं. मग ती कर्मफलं कोणती आहेत त्यानुसार देह ठरवला जाईल. मी पशुयोनीत जाणार आहे का, पक्षी योनीत जाणार आहे का, मी जड योनीत जाणार आहे का, मी मनुष्य योनीत जाणार आहे का, मी उत्तम योनीत जाणार आहे का, अधम योनीत जाणार आहे, मनुष्य योनीत गेलो तरी कुठे जाणार आहे, हे सगळं 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 आपल्या कर्मावर ठरतं. असा कर्म विपाकाचा नियम आहे. प्रश्न असा आहे की हे सगळं जर आम्ही करतो आहोत, आम्ही कर्म करतो, जन्माला येतो, कर्म करतो, फल भोगतो, आमचा देह पडतो, त्या जन्मातलं प्रारब्ध भोगून संपलं की देह पडतो. देह पडल्यानंतर मग जी कर्म आम्ही केलेली असतील त्यानुसार देह मिळतो. म्हणजे पुन्हा जन्माला येतो, पुन्हा कर्म करतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा कर्म करतो. हे किती दिवस चालायचं? किती जन्म हे चालणार? मग आम्हाला सुटका नाही का याच्यातून? ही जर सगळीच अपरिहार्यता आहे तर यामध्ये मनुष्य बांधला गेला ना. माझ्या इच्छाशक्तीला याच्यामध्ये स्थान नाही आहे, माझ्या बुद्धिशक्तीला याच्यामध्ये स्थान नाही आहे, माझ्या विवेकाला याच्यामध्ये स्थान नाही आहे, माझ्या वैराग्याला याच्यामध्ये स्थान नाही आहे. आणि जी स्थानं दिली जातील ती फक्त उत्तमोत्तम जन्म मिळवण्याकरताच द्यायची आहेत का? म्हणजे मला बुद्धी आहे, पण बुद्धी कशासाठी मी वापरली की या जन्मापेक्षा उत्तम योनीत जन्म मिळावा याच्याकरता मी बुद्धी वापरली असेल तरी जन्म मिळावा याच्याकरताच वापरली ना. सकल दुःखाचं कारण जन्म असं जर असेल, आता त्याच्या मागची भूमिका सांगत नाही मी, आणि हे कोणत्या पातळीवरून या विचाराचा विचार करायचा आहे हेही आता बोलत नाही. नाहीतर एवढाच विचार हा खरा नाहीये की सगळ्या दुःखाचं कारण जन्म आहे, असं नाही आहे. जन्म आनंदाचंही कारण आहे, जन्म आम्हाला मोक्षाचंही कारण आहे, जन्म आम्हाला सुखाचंही साधन आहे, ते सगळंच आहे.
शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे, असं म्हणणारे तुकाराम महाराज याच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. सुख परब्रह्म साधता येतं ते या शरीरानेच साधता येतं. जन्म हे काही फक्त दुःखाचं कारण आहे असातला भाग नाहीये, ते सुखालाही निमित्त होणार. मग हे जन्म मरणाचं संसरण आणि या संसरणामध्ये, या चक्रामध्ये आम्ही अगतिकतेनं कर्माने जर अडकलेलो आहोत तर याच्यातून सुटकाच नाहीये का आम्हाला? आमच्या बुद्धीचा विनियोगच नाहीये का? देवाने आम्हाला मग कुठल्याही जन्मात घातलं तर त्याचं वाईट का वाटावं? कुत्रही जन्माला येतं, कुठेतरी काहीतरी करतं, मरतं, पुन्हा जन्माला येतं, पुन्हा काहीतरी करतं, पुन्हा मरतं. माणूसही जन्माला येतो, काहीतरी करतो, मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा काहीतरी करतो. कुत्र्यात आणि आमच्यात काही अंतर ठेवायचंच नाहीये का? याच्यातून सुटकेचे मार्ग कोणते? याच्याकरता हा प्रश्न उपस्थित होईल. याच्याकरता म्हणून कर्मविपाकामध्ये, कर्मशास्त्रामध्ये कर्म करण्याच्या एका रीतीचं वैशिष्ट्य वर्णन आलंय. कर्म करणं ही अगतिकता आहे. कर्म केलं की भोग भोगणे ही अगतिकता आहे. भोग भोगण्याकरता जन्माला येणे ही अगतिकता आहे. जन्माला आल्यानंतर पुन्हा कर्म करणे ही अगतिकता आहे. आणि केलेल्या कर्माच्या भोगाकरता पुन्हा जन्माला येणे ही अगतिकता आहे. मग हे सगळंच जर अगतिकतेनं घडतं आहे तर या जगतामध्ये अध्यात्माचं स्थान काय आहे? मानवी जीवनामध्ये विचाराचं स्थान काय आहे? मग मानवी जीवनामध्ये ज्ञानाचं स्थान काय? जर हे सगळंच कर्म आहे, आम्हाला ते कळतं आहे, तर मग हे ज्ञानयोग आणि भक्तियोगाची मांडणी केली कशा करता? असा प्रश्न उपस्थित होऊ शकेल. त्या दुर्योधनाच्या मुखामध्ये आहे पांडव गीतेमध्ये, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती, केनापि देवेन हृदिस्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. दुर्योधनाला विचारले, त्याचं ते मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नातलं हे एक उत्तर दुर्योधनाने दिलंय. ती कथा सांगण्यात तात्पर्य नाही, श्लोक फक्त अर्थ सांगतो. दुर्योधन म्हणतो, जानामि धर्मम, मला धर्म काय आहे हे कळतो, पण नच मे प्रवृत्ती, पण माझी तिकडं प्रवृत्ती होत नाही. जानामि अधर्मम, मला अधर्म काय हेही कळतं. नच मे निवृत्ती, पण मी अधर्मापासून बाजूला होऊ शकत नाहीये. असं का करतोस तू? त्याने सांगितलं, मला माहिती नाही. केनापि देवेन हृदिस्थितेनं, कोणी एक देव माझ्या हृदयामध्ये बसलाय आणि तो मला जसं वागवायला लावतोय तसं मी वागतोय. आपल्या अधर्माचं खापर देवाच्या डोक्यावर फोडण्याची परंपरा ही जुनी आहे. आणि या परंपरेत जर वाढले असू तर ते दुर्योधनाचे वंशज आहेत असं मानावं लागेल. असं कसं चालेल? पण एका दृष्टीने अगदी पूर्ण तात्विक दृष्टीने जर विचार केला तर दुर्योधनाच्या बोलण्यात काय दोष आहे मला सांगा. एकीकडे आपण म्हणतो, चाले हे शरीर कोणाची आहे, सत्य कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको. हे भजन चुको नको आता घेऊ नका, कारण आपल्याला दुर्योधनाकडे जायचं. तर भजन चुको नको हे नाही. पण माझ्या हृदयामध्ये कोणी एक परमतत्व आहे, तो मला जसं वागवायला लावील तसं मी वागतो. त्याने मला चांगलं कर्म कर, त्याची इच्छा, हे त्याची इच्छा आम्ही म्हणतो. दुर्योधनाने तेच सांगितलं. मग हे सगळंच जर कर्माच्या बाबतीत आम्ही अगतिकतेनं स्वीकारत असू आणि आम्ही जर बांधील असू त्याच्याकरता, तर मग या जगतामध्ये ज्ञान भूमिका, आमच्या बुद्धिमत्ता, आमच्या कर्तृत्वाला काही वावच नाहीये का? याच्यातून सुटण्याकरता काही उपाय नाहीये का? का हे सगळं चक्रामध्ये फिरल्यासारखं अगतिकतेनं आम्हाला फिरायचंय? याच्याकरता कर्मशास्त्राने आम्हाला एक विचार सांगितला. कर्म करणं आणि कर्माचं बंधन निर्माण होणं याच्यामध्ये जर दुःख सामावलेलं असेल किंवा जन्म मरणाचं संसरण याच्यामध्ये जर आम्हाला जाणवत असेल, ते कर्म आणि कर्मफल हे जर जन्म जन्मांतराचं किंवा जन्म मरणाचं उपादान ठरत असेल, तर आम्हाला जन्म जन्मांतरामध्ये पुन्हा पुन्हा तेच करण्यामध्ये स्वारस्य आहे का? नाही आहे. आम्हाला हे थांबवायचं आहे का? थांबवायचं आहे. का थांबवायचं आहे? कारण आम्हाला ज्ञान हवंय.
आम्हाला जीवनाची धन्यता हवी आहे. आगतिकतेनं कुठल्या तरी यंत्रामध्ये बसून काहीतरी कर्म आगतिकतेनं करण्यामध्ये आम्हाला कोणतेही स्वारस्य नाही, कारण त्याच्यामध्ये कर्तृत्वच नाहीये काही. गळ्यामध्ये पट्टा बांधून कुत्र्याला फिरायला नेण्यासारखं आहे. कर्म आमच्या गळ्यामध्ये पट्टा बांधून आम्हाला फिरवतंय, कधी या जन्मात आहे, कधी त्या जन्मात आहे, कधी हे करायला लावतं, कधी ते करायला लावतं. आमचं कर्तृत्व काय आहे? काही नाहीये. मग कर्म विपाकाने सांगितलं, तुम्हाला जर त्यात स्वारस्य नसेल आणि कर्म बंधनात जर अडकायचं नसेल तर त्याच्याकरता एक युक्ती आहे. म्हणे काय करायचं? एक काम करा, कर्म करा. हे जास्त अवघड आहे. हे जास्त अवघड आहे. रोगापेक्षा इलाज भयंकर आहे. कर्म करा, कर्म करा, पण ते विशिष्ट पद्धतीनं करता आलं पाहिजे. कर्माचं बंधन जे माणसाच्या जीवनामध्ये निर्माण होतं, आता त्याची शास्त्रीय चिकित्सा करू थोडा वेळ. कर्माचं बंधन जे कर्मातून आमच्यापर्यंत येतं ते कर्म निर्माण करतं का? मी कर्मबंधनात अडकलो, कर्माने अडकलो, मान्य आहे. पण कर्म ही काही अशी चेतन वस्तू आहे का की जी आम्हाला बंधनात बांधून टाकेल? कर्म जड आहे. कर्म स्वतःहून काही करत नाही. मी एखादा दगड उचलला आणि कुणाला तरी फेकून मारला आणि त्याला त्याची जखम झाली, रक्त वाहायला लागलं, तर माझ्याकडून घडणारं हे पाप मला कुठेतरी दुःखानं बांधून टाकणार आहे ना. माझ्या जीवनामध्ये या कर्माचा भोग म्हणजे मला दुःख भोगावं लागेल, कारण मी दुसऱ्याला दुःख दिलंय. मग हे दुःख मला देणारं नेमकं कोण आहे? ती कृती आहे, ज्याला दगड लागला तो आहे, का दगड फेकून मारणारा मी आहे? मी जर माझ्या जीवनाला बंधनात टाकत असेल तर ते शक्य नाही. मी मला का बंधनात टाकेल? ज्याला दगड लागला तो मला शाप देऊ शकेल, पण मला बंधनात टाकू शकणार नाही, कारण माझ्या जीवनावर त्याचा अधिकार नाहीये. आणि दगड फेकून मारणं ही क्रिया इतकी जड आहे की ती क्रिया मला बंधनात टाकू देत नाही. कारण दगड फेकून मारणे एवढंच जर बंधनाला कारण ठरलं असतं तर शेतामध्ये पिकलेल्या शेतावरती जे पक्षी दाणे खायला येतात, जे प्राणी त्याची नासधूस करतात, त्याला शेतकरी दगड फेकून मारतो, याच्याकरता शेतकऱ्यालाही दुःख भोगायला पाहिजे. पण असं होत नाही. शेतकरी दगड फेकून मारतो, एखाद्याच्या पोटामध्ये मी चाकू खुपसला, त्याचं दुःख मला भोगावं लागेल. ही क्रिया मला दुःख देणारी असेल तर डॉक्टरलाही हेच दुःख भोगावं लागेल, कारण तो सुद्धा चाकू घालूनच पोट फाडतोय. त्याला मात्र फी मिळते आणि मला मात्र नरकात पडावं लागतं एकच क्रिया करण्याने. म्हणजे क्रिया ही सुख दुःख देत नाही. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा अहम करोमी ती व्रताभिमाना स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकः. हे कर्माचा गौरव करण्याकरता हे केलेलं विधान एका अर्थाने बरोबर आहे, परंतु नेमकं मला बंधनात टाकणारं कोण आहे? कर्माचं बंधन कृतीनं निर्माण होत नाही. मग कोण निर्माण करतं? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची 2 कारणं आपल्याला सांगितली. मनुष्य कर्माच्या बंधनात सापडतो याची 2 कारणं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू यया दोहीचाही नाव बंध कर्माचा की. कर्माचा बंध का निर्माण होतो? कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती माणसाला कर्मबंधनामध्ये अडकवत असते. हा नियम आहे. आता थोडं पुढे आलो आपण. कर्म, कर्मफल, त्याची अगतिकता आणि त्याची व्यापकता, हा एक व्यापक आयाम माझ्या डोळ्यासमोर मांडून झालाय. त्याच्याकरता मी देवापासून ते जीवापर्यंत सगळ्यांची उदाहरणं आपल्या समोर ठेवली आहेत. भीष्माचार्यांसारख्या महात्म्याचंही उदाहरण आहे, सत्यप्रतिज्ञ युधिष्ठिरासारख्याचंही उदाहरण आहे, परब्रह्म असणाऱ्या रामचंद्र प्रभूचंही उदाहरण आहे. आपण तर रोजच भोगतोय. पुढचा विचार हा आहे की कर्माचं बंधन निर्माण होतं कशाने? 2 कारणं आहेत. माझ्या ठिकाणी असणारा कर्तृत्वाचा अहंकार आणि माझ्या अंतःकरणात असणारी मी कर्म केलंय म्हटल्यानंतर मी केलेल्या कर्माच्या फलाची आसक्ती. आसक्ती आणि अहंकार
या दोन गोष्टी बंधनाला कारण आहे. मी करणारा आहे, मग तूच अडक, हा सरळ मुद्दा आहे, सरळ आहे. मनुष्य कर्तृत्वाचं श्रेय घेताना जसा पुढे असतो, तसं अपयशाचं श्रेय घेताना कधी पुढे नसतो. दोन मित्र रस्त्याने चालले होते, चांगले मित्र आहेत, एकमेकांबद्दल सद्भाव आहे. रस्त्याने चालले, रस्त्यावर एक पैशाचं पाकिट पडलेलं त्यांना दिसलं, भरलेलं. एक जण पटकन पुढे गेला आणि ते पाकिट उचललं. दुसरा त्याला म्हणाला, बरं झालं आपल्याला पैसे सापडले, नाहीतरी आपल्याला अडचण होती. ज्याने पाकिट उचललं होतं तो म्हणाला, आपल्याला नाही सापडले, मला सापडले. तुझा काय संबंध आहे? पैसे मी उचललेत, तुझा काय संबंध? तो म्हणाला, अरे असं नाही, आपण दोघेही चाललो होतो, तू नसते उचललेस तर मी उचलले असते, मी त्यातले तुला अर्धे दिले असते, मग तू उचललेस तर तू अर्धे दिले पाहिजेत, आपण मित्र आहोत. तो म्हणला, पैशामध्ये मैत्री नाही, पैसे मी उचललेत, त्यामुळे हे सगळे पैसे माझे आहेत, मी तुला याच्यातलं काही देणार नाहीये, कारण मी उचललेत, मला दिसलेत. म्हणलं, मलाही दिसले, मग उचलायचे असतेस, तू उचलले असतेस तर मी काही बोललो नसतो. ठीक आहे, आता काय वाद घालायचा नाहीये मला, तू उचललेस ना, ठीक आहे, तुझे आहेत ना, मला द्यायचं नाही ना, नको देऊ, चला ठीक आहे, घे तू. याला बरं वाटलं, आपल्याला सगळे पैसे मिळाले. ते पुढे निघाले. तेवढ्यात हे पैशाचं पाकिट ज्याचं हरवलं होतं तो 2 पोलिसांना घेऊन येताना दिसला. आणि त्या पोलिसांना बघितल्यानंतर यांनी सांगितलं, अरे बहुतेक हे पाकिट हरवलेला माणूस पोलिसांना घेऊन आलाय, हे पाकिट मला सापडलंय, पण आता आपलं कसं होईल? तो म्हणला, आता आपलं नाही होणार, जे काही होईल ते तुझं होईल. श्रेयाचा स्वीकार करताना जेवढ्या विचारानं किंवा अविवेकानं केला जातो, तेवढा पराजय अपयशाचा स्वीकार केला जात नाही ना. मी कर्म करतो हा अहंकार माणसाच्या अंतःकरणात नित्यच आहे. हा प्रथम पुरुषी एकवचनी मी हे जे पद आहे ना, हे मोठं विलक्षण आहे. हे वळलं तर सूत नाही तर भूत आहे. या मीला जर आम्ही व्यवस्थितपणाने हाताळलं ना, तर हाच मी ब्रह्म म्हणून मला समोर ठेवेल. आणि या मीला जर मी चांगल्या पद्धतीनं नाही हाताळलं ना, तर हाच मी माझ्या मागे जन्म मरणाचं संसरण लागून देईल. त्याला हाताळायचं कसं? वळलं तो सूत नाही तर भूत. ते त्रासही देईल तो मी, आणि तो मी आम्हाला मुक्तही करेल. फक्त मीचा विचार आम्हाला करता आला पाहिजे. आणि नेमकी आमची अडचण तिथे आहे. आणि सगळ्या परमार्थाचं बीज हे आहे की मी कोण हे मला कळलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी हे म्हटलंय, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. विचाराचं पहिलं सूत्र हेच आहे. अपरोक्षानुभूती नावाच्या ग्रंथामध्ये आमच्या विचाराचे विषय काय असावेत हे सांगताना जगद्गुरु शंकराचार्याने असं म्हटलंय, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्ति ह विचार सोयमीदृशः. त्याच्यातला पहिला विचार आहे कोहम, मी कोण आहे, मला कळलं पाहिजे. या मीच्या संबंधानं निर्माण होणारा अहंकार हे आमच्या कर्माचं मूळ कारण आहे. मी कर्म करतो. बरं, गंमत अशी असते, अहंकार हा नेहमी कर्तृत्वाचा असतो आणि फलाची आसक्ती ही नेहमी फलाची असते. आसक्ती कधीही अहंकाराची नसते आणि कर्तृत्वाची आसक्ती कोणीही ठेवत नाही. हे लक्षात घ्या. अहंकार आणि फलासक्ती या दोन गोष्टी बंधनाला कारण आहेत ना. आसक्ती नेहमी फलाच्याच संबंधानं असणार, अहंकाराची आसक्ती कोणी ठेवत नाही. आणि अहंकार हा नेहमी कर्तृत्वाच्याच संबंधानं असणार, तो कधी फलाच्या संबंधानं निर्माण होणार नाही, कधीच नाही. मी कर्म करतो हा अहंकार आहे आणि तो सूक्ष्म आहे. आपण मागच्या वर्षी या संबंधामध्ये बोललोय. बाकीचे सगळे विकार वेगळे आणि अहंकार हा विकार वेगळा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुपूजा करताना तेथं अहम हा धूप जाळू असं म्हटलंय.
नाहम तेजे ओवाळू सामरस्य पोटाळू निरंतर 15व्या अध्यायामधले प्रारंभ मंगलाचरणात तेथ अहम हा धूप जाळू. या अहंकाराला धूप म्हणण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची योजना फार विलक्षण आहे. कारण धूप हा सुगंध देतो पण धूर करत असतो. तसा अहंकार ज्या वेळेला निर्माण होईल त्यावेळेला सुखावह वाटतो, पण नंतर जो काळा धूर तो निर्माण करतो तो संपला तरी त्याचा धूर राहतो. इतका सूक्ष्म आहे. आपल्या अस्तित्वाचा कधीही आपल्याला कधीही त्याची जाणीवही तो होऊ देत नाही. किंबहुना अहंकाराचं सामर्थ्य याच्यात आहे की आपण नसण्याचा भ्रम अहंकार नेहमी आपल्या ठिकाणी निर्माण करतो. आणि दुर्दैव याचं आहे की आपण नसण्याचा भ्रम ज्या वेळेला अहंकार आमच्या चित्तात निर्माण करतो त्यावेळेला तोच अहंकार आपल्या नसण्याचा अहंकार निर्माण करून देत असतो. मी काय बोलतोय नीट ऐका. तो अहंकार आमच्या चित्तात इतका सूक्ष्म असतो, तो आम्हाला कळू पण देत नाही मी आहे म्हणून, पण तो फक्त अनुकूल वातावरणाची वाट बघत असतो. अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली की त्या बीजाचा वृक्ष व्हायला फार वेळ लागत नाही, फार वेळ नाही लागत. आणि मग मनुष्याला तो अहंकार कळाल्यामुळे तो अहंकार काढून टाकतो. नाही, अहंकार सोडा, अहंकार सोडा, अहंकार सोडा. आणि मग माणसं अहंकाराचा प्रयत्नपूर्वक त्याग करतात. काही जण हे आम्हाला बोलूनही दाखवतात. 40 वर्ष झाली वारी करतोय, 50 वर्ष झाली दानधर्म करतोय, पण आपल्या अंतःकरणात बिलकुल अहंकार नाही. माऊलीने ते करून घेतलंय, देवानी माझ्या हातून करून घेतलं. मला अहंकार नाही, बिलकुल अहंकार नाही, अहंकाराचं नाव नाही माझ्यामध्ये, बिलकुल अहंकार नाही. हा काय आहे? अहंकार हा असा विकार आहे, अहंकार असा विकार आहे की तो नसण्यात सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. हे मला सांगायचंय. त्याची सूक्ष्मता ही आहे. मला अहंकार नाही याचा सुद्धा अहंकार माणसाला असावा. त्याच्या नसण्यात त्याचं अस्तित्व जाणवावं इतका तो व्यापक आहे. आणि मग तो सगळ्यांच्याच ठिकाणी आहे. तुकाराम महाराजांनी तर मोठ्याचं उदाहरण दिलंय. अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उफराटे दृष्टी केली, जनक भेटीसी पाठविला तेणे, अभिमान नाणे खोटे केले. शुकाचार्यांच्या अहंकाराचं चिंतन तुकाराम महाराज करतात. पण तुकाराम महाराजांच्या ठिकाणी अहमचा स्पर्श नाही, ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी अहमचा स्पर्श नाही. सगळी निर्मिती करून येथ माझे जी उरले पायिक पण, हे त्यांनी म्हणावं. जाऊ दे, तोही विषय स्वतंत्र आहे. आपल्याला त्यांच्यापर्यंत आत्ता जायचंच नाही, आपल्याला आपल्यापर्यंतच राहायचं. हा अहंकार आमच्या ठिकाणी कर्मबंधन निर्माण करतो. मी करणारा, करणारा कोण आहे? मी केलंय, मी केलं. आणि हा मी ज्या वेळेला कर्तृत्वाच्या संबंधानं निर्माण होतो त्यावेळेला त्या मीनं आपल्याला त्या कर्माची फलाची आसक्ती निर्माण करून दिलेली असते. कारण मी म्हणतो मी केलंय ना, मग फल मला पाहिजे. हे जर मी केलं असेल तर मला मिळालं पाहिजे, ते इतरांना का घेऊ देईन मी? कर्तृत्व माझं आहे, फलही माझं आहे, ही फलाची आसक्ती आम्हाला पुन्हा बंधनात टाकते. मग काय करा? अहम सोडून द्या. हे प्रवचनात बोलणं जेवढं सोपं आहे, अहम सोडून द्या. अरे काय सोडून द्या? सोडून द्या म्हणणाऱ्याचा तरी गेलाय का? तर जात नाही, जात नाही. अरे कर्मफलाची आसक्ती द्या सोडून. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. 5 दिवस प्रवचन केलंय. कर्मफलाची आसक्ती सोडून द्या. अरे म्हणणं सोपं आहे, सुटते का? जन्मजन्मांतरातले अहंकाराचे आणि फलासक्तीचे संस्कार एका प्रवचनाने निवृत्त होतील याच्यावर विश्वास आहे का तुमचा? होईल का असं? असं होत नाही ना. त्याच्याकरता करावा लागणारा विचार, त्याच्याकरता अंतःकरणामध्ये बाणवावं लागणारं वैराग्य, त्याच्याकरता होणाऱ्या परिणामांची यथार्थ जाणीव, त्याच्याकरता संत वाङ्मयावर असणारी पराकोटीची निष्ठा, त्याच्याकरता भगवत चरणावरची अविचल अशी श्रद्धा, या सगळ्या गोष्टी एकत्रित याव्या लागतात. आणि हे होण्याकरता लागणारी सत्वशीलतेची वृद्धी,
या सगळ्या गोष्टी अत्यंत अवघड. मग ह्याचा सोपा मार्गच नाहीये का? आहे ना, याच्याकरता सोपा मार्गही आहे. कर्तृत्वाचा अहंकार हा दूर केला पाहिजे, कारण अहंकार हेच बंधनाला कारण आहे. एक छोटासा दृष्टांत सांगून थांबतो मी, कारण काय याच्याकरता सोपा मार्ग आहे, पण त्याला प्रतीक्षा आहे. उद्या सांगणार आहे, आता नाही. आता वेळ झाली ना आपली, आता पुढे जायचं. उर्वरित विचार आहेच आहे ना माझ्यासमोर. मला फक्त कर्मशास्त्राचा एक बहिरंग असा आराखडा आपल्यासमोर ठेवायचा आहे. त्याच्याकरता मी हे सगळं बोललोय. कशाकरता बोललोय? कर्मे ईशू भजावा असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंवा भगवान जे 7-8 अध्यायामध्ये बोलतात, ते कर्मानं ईश्वराचं पूजन करावं. याच्याकरता कर्मयोग म्हणजे काय हे आम्हाला कळलं पाहिजे आधी, म्हणून बोलतोय. विचार का, ते काय झालं, एक मूर्तिकार होता, सुंदर मूर्त्या बनवायचा. देवाने त्याला खरोखरच इतकी सुंदर कला दिली होती की त्याने मूर्ती बनवली की मूर्ती आहे का प्रत्यक्ष देवता उभी आहे हे कळू नये, इतक्या सुंदर मूर्ती तो बनवायचा. एखाद्या व्यक्तीची मूर्ती त्याने बनवली तर ती व्यक्ती जणू जिवंत उभी आहे असं वाटावं. त्याची मूर्तिशाला होती, अनेक मूर्त्या तिथे त्यांनी निर्माण करून ठेवलेल्या. एके दिवशी एक साधू तिथे आला. त्याने त्या मूर्त्या बघितल्या, देवादिकांच्या मूर्त्या बघून त्याला आनंद वाटला. साधूने त्याचं कौतुक केलं. देवाने तुला छान कला दिली आहे, तुझ्यावर देवाची कृपा आहे, छान बनवलं. तो म्हणाला मग बक्षीस द्या. साधू म्हणाला तुला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही, मी कफल्लक आहे, सर्वसंग परित्याग करून घरातून बाहेर पडलो, एखादा रुपया सुद्धा तुला द्यावा म्हटलं तर माझ्याकडे नाही आहे. पण तू म्हणालास तर मी तुला काहीतरी देतो. म्हणजे काय द्याल? त्याने सांगितलं मी तुला थोडीशी सावधानता देतो आणि तुला असं सांगतो, तुझं काही जीवन मला कळालंय, त्याच्यावरून उद्या संध्याकाळी तुझं मरण आहे हे मी तुला सांगतो, त्याच्यात बघ काय करायचं ते. गेला साधू निघून. याच्या अंतःकरणात बीज पडलंय आणि मरणाचं भय नाही असा माणूस नाही, घाबरला. पण संत संगती अल्पकाळ झाली होती. विचार केला आणि ठरवलं देवाने आपल्याला जी कला दिली त्या कलेचा उपयोग करू आणि आपण शक्यतो हे मरण दूर करण्याचा प्रयत्न करू. मरण दूर झालेलं बरं. कसं करावं? भागवतामध्ये त्या संबंधात फार चांगला विचार आहे. वसुदेव देवकीचं लग्न लागलं, आकाशवाणी झाली, तो कंस आला, त्याने देवकीला खाली ओढलं. त्या प्रसंगामध्ये चांगला विचार आला. काय करावं? त्याने काय केलं? क्षण उपयोगाला आणला आणि अहोरात्र कष्ट करून आपल्यासारख्या बरोबर 9 मूर्त्या त्यांनी बनवल्या. त्यांनी सांगितलं तुम्ही मला बक्षीस देणार आहे ना? काय बक्षीस दिलं? उद्या तुझं मरण आहे हे तुला. त्यांनी ते म्हणाल बक्षीस अजून मला, हे बक्षीस नाही, हे तर मला झालं, तुम्ही भय घातलं. तर म्हणाला बक्षीस एवढंच आहे की मरण येताना यमदूत तुला न्यायला येतील तेव्हा ते तुला कळेल. चल एवढी मुभा मी तुला देतो. त्याने अहोरात्र कष्ट करून स्वतःसारख्या 9 मूर्त्या बनवल्या आणि यमदूत न्यायला आले हे कळाल्याबरोबर त्या मूर्त्यांच्या बाजूला 10वा म्हणून उभा राहिला. त्याला कला इतकी अलौकिक होती की यमदूतांना कळेना की याच्यातला माणूस कोण आहे, मूर्ती कोण आहे. बराच वेळ त्यांनी प्रयत्न केले पण हा श्वास रोधून उभा राहिला. यमदूतांना कळालं नाही. ते परत निघाले आणि रस्त्यात नारद भेटले. का भेटले माहिती नाही, पण भेटले. ते म्हणाले काय झालं? म्हणे असं असं झालं. म्हणे असं इतका सुंदर मूर्तिकार, चला मी येतो. आले. परत याला कळाल्यावर परत 10वा उभा राहिला. नारदांनाही कळे ना माणूस कोण आहे, मूर्ती कोणती कळे ना. नारद आहे ते फिरले बराच वेळ, हा श्वास रोधून उभा आहे. नारद म्हणाले त्या यमदूतांना, काय देवानी याच्या हातात कला दिली रे, माणूस मूर्तिकार कळू नये इतकं. काय भगवंताची अलौकिक कृपा आहे आणि याने सुद्धा फार कष्ट केलेत.
पण एवढे सगळे कष्ट केले, यांनी स्वतःसारख्या मूर्त्या बनवल्या, आपल्याला फसवलं, पण या मूर्तीमध्ये एक चूक राहिली. आणि ही चूक आहे म्हटल्यानंतर तो पुढे झाला आणि म्हणाला, कशाची चूक? रात्रभर जागून मी या मूर्त्या, माझ्यात आणि चूक राहील, शक्य आहे का? नारद म्हणाले, हा माणूस आहे, याला उचलायचा आहे. आडवं काय आलं तर अहंकार. माझ्यामध्ये चूक असू शकत नाही, हा अहंकारच शेवटी जर मला घातक ठरणार असेल आणि बंधनात टाकणार असेल, आणि त्याच्या बरोबरीनं जर कर्मफलाची आसक्ती मला बंधनात टाकणार असेल, तर कर्माची आसक्ती सोडून द्यावी का? आम्ही कर्माचा अहंकार सोडून द्यावा का? मी कर्म करतो हा विचार बाजूला काढून टाकणं म्हणजे नेमकं काय आहे? कर्तृत्वाचा अहंकार बाजूला करणं म्हणजे नेमकं काय आहे? आणि कर्मफलाची आसक्ती सोडून देणं म्हणजे काय? कर्म करायचं आणि फल मागायचं नाही, फल मिळवायचं नाही, महिनाभर नोकरी करायची आणि पगार घ्यायचा नाही, असं करू शकता काय तुम्ही? आम्ही कर्तृत्व गाजवावं आणि पगार घ्यायचा नाही, फलाची आसक्ती ठेवायची नाही, असं कसं होईल? आम्हाला ते तर स्वीकारावंच लागेल, कारण तो शेवटी आमचं फल आहे, आम्हाला मिळणारच आहे. आणि दुसरी शंका अशी आहे की करता कर्म करतो, त्या बरोबरीनं जर कर्म त्याच्या मागे लागत असेल तर ते फल दुसरीकडे कसं सोपवता येईल? बरं, कर्मफल किंवा अहंकार ही काही अशी गोष्ट नाही की खिशात हात घातला, एका खिशातून अहंकार काढला, देवाला दिला, दुसऱ्या खिशातून फलासक्ती काढली, देवाला दिली आणि सांगितलं, देवा कर्मफल आम्ही तुम्हाला देऊन टाकलं. कर्मफल ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपे तेथ रज्जु ज्ञाने लोपे व्याळ शंका. हे आम्ही तुम्हाला देऊन टाकलंय, आता आम्हाला काही राहिलं नाही, झालं, आम्ही सगळं तुम्हाला समर्पित केलंय, कर्मे ईशू भजावा, झालं प्रवचन. इतकं सोपं आहे की खिशातून अहंकार काढला आणि दिला. अहम असा दूर करता येईल का? फलासक्ती अशी सोडता येईल का? फलासक्ती सोडणं, त्याचा त्याग करणं म्हणजे काय आहे? कर्मण्येव अधिकार असते, तुला कर्माचा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, तू कर्मफलाची आसक्ती धरू नकोस. हे कोणत्या आधारावर, कोणत्या भूमिकेतून आणि कोणत्या विचाराच्या पातळीवर भगवान बोलतात हे समजून घेतलं पाहिजे ना. मग अहंकार आणि फलासक्ती याची निवृत्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? याच्यातच कर्मे ईशू भजावा याचं मूल तत्व लपलेलं आहे, याच्यातच ते लपलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज जे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी असं म्हणतात. तो अपारतोष याच्यामध्येच लपलेला आहे. सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुम, स्वकर्माला फूल म्हटलंय, फूल. तर ही स्वकर्माचं फूल कोणतं असतं? हे स्वकर्म असं काही फूल आहे, झाडाला लागलं, तोडलं, देवाच्या चरणावरती ठेवलं? नेमकं काय आहे या विधानामध्ये? कर्मे ईशू भजावा स्वकर्म कुसुमांची विरा या शब्दामध्ये या दोन्हीचाही विचार हा सामावलेला आहे. त्यामुळे अहंकार निवृत्ती आणि फलासक्तीचा त्याग या दोन्हीचाही विचार स्वकर्म कुसुमांची वीरा किंवा कर्मफल ईश्वरी कर्मे ईशू भजावा या सूत्रामध्ये लपलेला आहे. त्याचा थोडासा विचार आपल्याला त्या विषयाच्या अनुषंगानं करायचा आहे. आणि मग ती ईशू भजावा हे जे पूजन केलं जातं ते ईश्वराचं पूजन कर्मानं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं या संबंधातला विचार आपल्याला करायचा आहे. तो विचार उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण करू. आज आपली वेळ झाली आहे, थोडासा जास्तच बोललोय मी, त्याबद्दल क्षमा प्रार्थी आहे. आणि आजच्या पुरते इथे थांबू, राहिलेला विचार उद्याला करू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.